नाशिक मर्चंट्स बँक बनावट कागदपत्रातून 27 लाखांची फसवणूक उघडकीस. नाशिक शहरात मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करत तब्बल 27,88,628 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रकरणातील फसवणूक 1 फेब्रुवारी 2017 पासून 29 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू असल्याचं तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी बँकेचे अधिकृत अधिकारी पंकज गोपीनाथ सोनजे यांनी शुक्रवारी तक्रार दाखल केली असून संकेत भास्कर घावटे, निसार अहमद, मुख्तार अहमद सिदादिक यांच्यासह एकूण 5 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.